स्वस्तिक का मांडतात गणपती बाप्पाचे प्रतीक? वेदकालापासून आजतागायत एक पवित्र चिन्ह म्हणून मंदिराच्या भिंतींवर ते कोरलेले दिसते. घरांच्या भिंतींवर ते रंगवलेले दिसते. तसेच घरासमोर रांगोळी काढतानाही स्वस्तिकाकृती काढली जाते. एखाद्या पूजेची सुरुवातही स्वस्तिक काढून केली जाते. अशा या स्वस्तिकाला गणपती बाप्पाचे प्रतीक का मानतात? गणपती बाप्पा आणि स्वस्तिक चिन्हाचा नेमका संबंध काय आहे? तर चला जाणून घेऊयात. भारतीय संस्कृती, परंपरा, चालीरीती, रूढी यांमध्ये अनेक प्रतीके अगदी शुभ व महत्वाची मानली जातात. यापैकी एक महत्वाचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिक हे दैवी शक्ती, शुभ आणि मंगल भावनांचे प्रतीक मानले जाते. सु आणि अस्ति या दोघांपासून स्वस्तिकची निर्मिती झाली आहे. सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे असणे, याचाच अर्थ शुभ असणे असा होतो. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा वापर झालेला दिसून येतो. वेदकालापासून आजतागायत एक पवित्र चिन्ह म्हणून मंदिरांच्या भिंतींवर ते कोरले गेलेले आहे. तसेच घरासमोर रांगोळी काढतानाही स्वस्तिकाकृती काढली जाते. बौद्ध परंपरेत स्वस्तिकाकडे बुद्धाचे पाऊल म्हणून पाहिले जाते. अशा या स्वस्तिकाला गणपती बाप्पाचे प्रतीक का मानतात? गणपती बाप्पा आणि स्वस्तिक चिन्हाचा नेमका संबंध काय? चला जाणून घेऊयात. काय आहे तो संबंध? काही शास्त्रांनुसार स्वस्तिक हे परब्रह्म, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती गणपतीचे साकार रूप मानण्यात आले आहे. स्वस्तिकाचे एक भाग गण बीजमिंत्र मानला जातो. हे गणेशाचे स्थान मानले जाते. स्वस्तिकात जे 4 टिपके काढले जातात त्यात गौरी, पृथ्वी, कूर्म आणि अनंत देवतांचा वास असतो असे मानले जाते. वेदांमध्येही स्वस्तिक गणपतीचे साकार स्वरूप मानले गेले आहे. ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते त्या ठिकाणी शुभ, मंगल आणि कल्याण घडते, कारण तेथे गणपती विराजमान होतो अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही कार्यालयात स्वस्तिक नेमके कुठे असावे याबाबत वास्तुशास्त्रात काही उल्लेख आढळून येतात. नोकरी, व्यवसाय, उद्योग, व्यापारात अनेक प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल, वारंवार नुकसान सोसावे लागत असेल, तसेच व्यवसाय, उद्योग, व्यापार विस्ताराच्या योजना लाभदायक ठरत नसतील तर स्वस्तिक चिन्हाचा उपाय अत्यंत शुभ मानला गेला आहे. सलग 7 गुरुवार कार्यालयातील ईशान्य दिशेला एक ठिकाणी गंगाजल प्रोक्षण करून हळदीचा वापर करून स्वस्तिक चिन्ह काढावे. स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर पंचोपचार पूजा करावी. तसेच गुळाचा नैवेद्य दाखवावा. याशिवाय कार्यालयातील उत्तर दिशेलाही स्वस्तिक काढावे. असे केल्याने व्यापार, व्यवसाय, उद्योगाला गती मिळू शकते. लाभाच्या संधी उपलब्ध होतात. नोकरीत अनुकूल व दिलासादायक वातावरण होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीची तसबीर किंवा स्वस्तिकाचे चिन्ह काढावे. असे केल्याने सुख समृद्धीचा वास घरात कायम राहतो. तसेच त्यामुळे गणपती बाप्पांचे शुभ आशीर्वाद कुटुंबावर राहतात. धन, धान्य, वैभव यांची कमतरता राहत नाही. याशिवाय सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो. नकारात्मक ऊर्जेला घरात स्थान राहत नाही, कारण बाप्पा हा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानला जातो. केवळ बाप्पांचे नाव घेतले की मनात, वातावरणात चैतन्य सळसळते. एखाद्या घरात वास्तुदोष असेल तर अनेकदा निद्रानाशाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा वाईट, भयावह स्वप्न वारंवार पडत असतात. अशावेळी स्वस्तिक चिन्हाचा वापर अतिशय प्रभावी ठरू शकतो. यासाठी झोपायच्या आधी तर्जनी बोटाने स्वस्तिक काढून मग झोपावे. असे केल्याने झोपेची समस्या दूर होऊन वाईट, भयावह स्वप्ने पडण्याचे प्रमाण कमी होते. तर ही सर्व माहिती अशी होती स्वस्तिक चिन्हाबद्दल. जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.